अध्यापनाचे अध्यापनाचे प्रकार पाहणार आहोत आजच्या सेशन मध्ये आपण. तर इथे स्क्रीन मध्ये इथे बोर्डवर दिसत असेल तुम्हाला की अध्यापनाचे 4 प्रकार पडलेले आहेत. याच्यामध्ये अभिसंधान, प्रशिक्षण, अनुदेशन आणि संस्करण. ठीक आहे. तर वन बाय वन बघूयात आपण की अभिसंधान म्हणजेच काय. तर यामध्ये काय असतं पहा, विशिष्ट उद्दीपक आणि विशिष्ट प्रतिसाद अशा स्वरूपाचा संबंध या अभिसंधान अध्यापनामध्ये असतो. हं? आणि हे जे अध्यापन आहे, तर त्यामुळे काय होतं, तर लहान मुलांना योग्य सवयी लावण्यासाठी हे उपयोगाचं असतं. तर जे पहिलं आहे अध्यापनाच्या प्रकारामध्ये अभिसंधान अध्यापन. हं? याच्यामध्ये विशिष्ट उद्दीपक आणि विशिष्ट प्रतिसाद अशा स्वरूपाचं काय असतं, संबंध असतो त्याच्यामध्ये. हं? तर त्याला अभिजात अध्यापन असं म्हणलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, प्रशिक्षण. हं? आता प्रशिक्षणामध्ये काय आहे, तर विद्यार्थ्यांना विशिष्ट वळण देण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग केला जातो. हं? विद्यार्थ्यांमधील जी काही कौशल्य आहे ती शिकवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा उपयोग करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुदेशन. आता अनुदेशन यामध्ये विद्यार्थ्यांना काय असतं, की नियोजितरित्या ज्ञान व माहिती संक्रमणासाठी अनुदेशन उपयुक्त असतं. आता अध्यापनाचा हा एक उत्कृष्ट प्रकार आहे. कुठला प्रकार आहे? अनुदेशन. हा अध्यापनाचा एक उत्कृष्ट प्रकार असलेला दिसून येतो पहा. त्याच्यानंतर संस्करण. अध्यापनाचा हा उच्च दर्जाचा प्रकार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची जी काही मूल्य असतील, जे संस्कार आहेत, श्रद्धा, त्यांचे स्थिर भाव निर्माण करण्यावर या संस्करण पद्धतीमध्ये हा प्रकार आहे अध्यापनाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. लक्षात आलं. याच्या एवढ्या डिटेलमध्ये जायचं नाही की फक्त कुठल्या म्हणजे काय काय केलं जातं या अध्यापन पद्धतीमध्ये, याचा उपयोग आपल्याला बघायचा होता. त्याच्यानंतर पहा की प्रभावी अध्यापनाची वैशिष्ट्ये काय आहेत. तर जे काही प्रभावी अध्यापन आहे, तर त्या संदर्भात उद्दिष्ट बघूयात की प्रभावी जे काही अध्यापन आहे, तर ते काय असतं पहा, उद्दिष्टाधिष्ठित असतं. उद्देश ठरलेला असतो आणि त्यानुसार आपण अध्यापन करत असतो. त्याच्यानंतर आहे जे काही अध्यापन आहे की जीवनाभवाशी सांगड घातली जाते. हं? त्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्ती असेल, कुतूहल असेल, त्यांचा सर्जनशीलता असतील, तर यांना चालना देण्यासाठी अध्यापन पद्धतीचं हे उद्दिष्ट आहे पहा. त्यानंतर व्यक्तिभेदानुसार अध्यापन केलं जातं. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतात, तर तेव्हा व्यक्तिभेदानुसार, कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे शिक्षक व्यक्तिभेदानुसार अध्यापन म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता लक्षात घेऊन अध्यापन करत असतात पहा. त्यानंतर नेक्स्ट आहे जे काही अध्यापकाचं प्रभुत्व आहे, तर ते पाठ्य घटकावर असतं. म्हणजेच त्या पाठ्यवस्तूचं किंवा जे काही घटक शिकवणार आहे, जे काही विषय शिकवणार आहे, त्यावर त्या पाठ्य आशेवर प्रभुत्व असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो की विद्यार्थ्यास अध्ययन करण्यामध्ये आनंद देखील मिळत असतो आणि स्वतः विद्यार्थी अध्यापनामध्ये सहभाग नोंदवत असतात. तर ही आपल्याला यामध्ये प्रभावी अध्यापनाची वैशिष्ट्ये सांगता येतात. ठीक आहे. आता नेक्स्ट काही पद्धती बघायच्या आहेत आपल्याला. ते वन बाय वन आपण बघूयात अध्यापनाच्या बाबतीमध्ये. अध्यापनाच्या विविध पद्धती. तर पहिली जी काही पद्धत आहे, तर ती व्याख्यान पद्धती आहे. अध्यापनाच्या अध्यापनाच्या विविध पद्धती. तर त्यांचा अभ्यास करूया आपण. याच्यामध्ये व्याख्यान पद्धती.
आता ही जी काही पद्धत आहे, तर ती त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत यामध्ये. आता व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक काय करतं, की एखाद्या विषयाचं एक सलगपणे वर्णन म्हणा किंवा स्पष्टीकरण करत असतो. आता यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंतरक्रिया होत नसतात पहा आणि यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत, तर ते निष्क्रिय श्रोते हे दिसून येतात आणि त्यामुळं हे अध्यापन कंटाळवाणं वाटत असतं. कारण यामध्ये विद्यार्थी काय असतात निष्क्रिय असतात. शिक्षक यामध्ये जे काही स्पष्टीकरण आहे किंवा वर्णन आहे एखाद्या विषयाचं ते करत असतात पहा. तर जर हे व्याख्यान परिणामकारक शिक्षकांना करायचं असेल, तर त्यांचं काय असलं पाहिजे, की पाठ्य घटकावर किंवा पाठ्य आशयावर प्रभुत्व असणं अत्यंत गरजेचं आहे पहा. तसेच जी काही व्याख्यान पद्धती आहे, तर दैनंदिन जीवनासंदर्भात काही उदाहरणं सांगितली गेली पाहिजेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे असतील किंवा उदाहरणे, दाखले हे जर दिलं, तर त्यामुळं त्यांचं जे काही म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित होण्यास मदत होत असते. आणि ही जी काही व्याख्यान पद्धती आहे, ती साधारणतः उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ स्तरावर वरील विद्यार्थ्यांसाठी काय असते पहा, उपयुक्त असते. आणि ही जी काही व्याख्यान पद्धती आहे, ही कशी आहे पहा, शिक्षक केंद्री अध्यापन पद्धती आहे. हं? शिक्षक केंद्रित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया की कथन पद्धत. कथन पद्धत. अध्यापनाच्या विविध पद्धती आहेत. आता यामध्ये काय केलं जातं पहा, की एखादा प्रसंग आहे, घटना असतील किंवा घडामोडी आहे, तर यांचं वस्तुनिष्ठ आणि क्रमशः परंतु हुबेहूब असं वर्णन यामध्ये केलं जातं. तर त्याला काय म्हणलं जातं? कथन पद्धती असे म्हणलं जातं पहा. हं? आता ही जी काही पद्धत आहे, तर ती जेव्हा शिक्षक कथन करत असतो, तेव्हा विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणारे प्रश्न जर शिक्षकांनी विचारलं, तर ही पद्धती विद्यार्थ्यांना चांगली लक्षामध्ये राहत असते पहा. तर आता ही जी कथन पद्धती आहे, तर ती 5वी इयत्ता 5वीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेली आहे आणि ही देखील शिक्षक केंद्रीय अशी पद्धती आहे. ठीक आहे? कथन पद्धती. नेक्स्ट आहे गोष्ट पद्धती. गोष्ट पद्धती. आता यामध्ये काय आहे, की 3री ते 5वी इयत्तासाठी ही पद्धती योग्य आहे पहा, गोष्ट पद्धती. तर यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काही गोष्टीद्वारे म्हणजे म्हणजे काही अध्यापन आहे, तर ते करत असतं पहा. हं. गोष्टीद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. तर ती जी काही आहे, तर त्याला गोष्ट पद्धती असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे पहा आणि ही जी काही पद्धत आहे, तर त्यानुसार जे मुलांचं अटेन्शन आहे किंवा फोकस आहे, ते शिक्षकांवर अटेन्शन देऊ म्हणजे लक्षपूर्वक विद्यार्थी ऐकत असतात पहा. हं. गोष्ट पद्धतीमध्ये. ही देखील जी काही पद्धत आहे, तर ती 3री ते 5वी या इयत्तेसाठी म्हणजे उपयुक्त असलेली दिसून येते. हं. त्याच्यानंतर जी काही पद्धती आहे, ती प्रकल्प पद्धती आहे. हं. प्रकल्प पद्धती. आता ही जी पद्धती आहे, तर यामध्ये काय केलं जातं, की किलपॅट्रिक यांनी यामध्ये एक व्याख्या सांगितली आहे पहा, की मनापासून विशिष्ट हेतुपूर्ततेसाठी स्वीकारलेली व सामाजिक पर्यावरणात पार पडलेली कृती म्हणजेच प्रकल्प होय. हं. तर यामध्ये विद्यार्थ्यांना कृतीतून प्रत्यक्ष शिकवण्याचा अ, अनुभव प्रकल्प पद्धतीमुळे मिळत असतो पहा. आता जी काही प्रकल्प पद्धती आहे, यामध्ये काय केलं जातं, तर शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी सांघिक पद्धतीने एखादी समस्या सोडवण्यासाठी कृतिशीलपणे प्रयत्न करत असताना दिसतो पहा. आता ही जी प्रकल्प पद्धती आहे, तर याची जी काही मांडणी आहे, तर ती किलपॅट्रिक यांनी केलेली आहे पहा. हं? किलपॅट्रिक.
हा या पद्धतीचा उद्गाता असलेला आपल्याला दिसून येतो. आता यामध्ये प्रकल्प पद्धतीमध्ये आपण बघितलेलं आहे आणि या संदर्भात काही व्याख्या देखील पाहिलेल्या आहेत. स्टीव्हन्सन देखील यांनी एक व्याख्या केली आहे, की नैसर्गिक परिस्थितीत पूर्णत्वास नेलेली समस्या प्रधान कृती म्हणजेच प्रकल्प होय. लक्षात आलंय प्रकल्प म्हणजे काय? की यामध्ये काय केलं जातं? विद्यार्थ्यांना कृतीद्वारे प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव या प्रकल्प पद्धतीमधून दिला जातो पहा. आणि जे काही शिक्षक असतात, तर ते मार्गदर्शनाची भूमिका असते शिक्षकांची. आणि मग विद्यार्थ्यांना एक सांघिक पद्धतीमध्ये किंवा समूह पद्धतीमध्ये त्यात एखाद्या समस्या दिली जाते आणि त्याचा अभ्यास करावयास सांगितला जातो. ती पद्धती म्हणजेच प्रकल्प पद्धती होय. नेक्स्ट पाहूयात आपण चर्चा पद्धती. चर्चा पद्धती. लक्षात आलं असेल चर्चा पद्धती यामध्ये काय सांगितलं जातं पहा, की विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी चर्चा पद्धती अतिशय उपयुक्त असते पहा. यामध्ये काय केलं जातं, एखादा विषय दिलेला असतो किंवा समस्या दिली जाते आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विविध दृष्टिकोनातून पहा विचारांचं आदान असेल, प्रदान आहे, हे केलं जातं. आता चर्चा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना जे काही विचारांना चालना मिळते पहा. त्याचबरोबर समूहामध्ये योग्य अंतरक्रिया करण्याची सवय लागते. म्हणजे जी काही पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, तर चर्चा केली जाते आणि त्याद्वारे समस्येचं उकल किंवा समस्येचं उत्तर काढण्यास मदत होते पहा. तर याच्यामध्ये चर्चा पद्धतीमध्ये देखील काही प्रकार असतात पहा. तर याच्यामध्ये गटचर्चा हं, या चर्चा पद्धतीमध्ये प्रकार आहेत गट चर्चा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा परिसंवाद. परिसंवाद. नेक्स्ट आहे पथक चर्चा. हं? पथक चर्चा. हे चर्चा पद्धतीचे काही प्रकार आहेत पहा. वादविवाद देखील आहे. वाद विवाद. आता गट चर्चामध्ये काय केलं जातं? तर यामध्ये 5 ते 10 विद्यार्थ्यांचा पहा एक गट केला जातो पहा. आणि विद्यार्थ्यांना मग त्याचे त्याच्या संदर्भात जे काही म्हणजे एखादा विषय दिला जातो आणि त्याद्वारे त्यांना सादरीकरण करण्यासाठी गट चर्चेमध्ये सहभागी केलं जातं पहा. म्हणजेच गट चर्चा हा चर्चा पद्धतीचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर वादविवाद सॉरी परिसंवाद हां. आता परिसंवाद याच्यामध्ये काय केलं जातं पहा, एखाद्या विषयाचे अनेक मुद्द्यांमध्ये विभाजन करून त्याची अभ्यासाची पूर्ण तयारी करून विद्यार्थ्यांनी आपली मते परिसंवादामध्ये मांडावी लागत असतात. तर हे या संदर्भात देखील काही शाळेमध्ये आहे पहा, गटचर्चा असेल, परिसंवाद आहे किंवा वादविवाद अशा स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि त्याचा मेन उद्देश काय असतो पहा, की चर्चा पद्धतीतून विद्यार्थ्यांचे जे काही विचार आहेत, हं, तर त्यांचे आदान-प्रदान करण्यासाठी ही पद्धती अतिशय उपयुक्त असते किंवा जे काही विचार आहेत, विवेकी विचारांना चालना देण्यासाठी किंवा योग्य आंतरक्रियेची सवय लागण्यासाठी या चर्चा पद्धतीचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर वादविवाद सॉरी पथक चर्चा आहे. तर याच्यामध्ये देखील 7 ते 8 विद्यार्थ्यांचा एक पथक असतं पहा आणि त्याचा एक अध्यक्ष ठरवला जातो आणि योजनाबद्ध तयारीचे म्हणजे तयारीने विषयाचे सादरीकरण केले जाते. हे जे आहे हे पथक चर्चामध्ये असतं. आणि त्यानंतर आहे वादविवाद. याच्यामध्ये काय केलं जातं सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवर चर्चा केली जाते. हं? एखादा विषय दिला जातो आणि त्यानुसार काय केलं जातं, की ब्लर आहे का स्क्रीन? क्लिअर दिसत आहे का तुम्हाला हे? नाही दिसत आहे का? एकच मिनिट हां. क्लिअर आहे ना? बरं ठीक आहे, ठीक आहे. चालेल.
नेक्स्ट घेऊया. पुढे बघूयात आपण आता की याच्यामध्ये पद्धतीमध्ये आणखीन काय पद्धतींचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. आता पर्यवेक्षित अभ्यास हे बघायचं आपल्याला. अध्यापन पद्धती बघतोय आपण. अध्यापन पद्धती. पहा आता क्लिअर दिसत असेल. आता याच्यामध्ये नेक्स्ट बघायचे आहे पर्यवेक्षित अभ्यास. आता या पर्यवेक्षित अभ्यासामध्ये बघा की काय सांगितलं आहे. जो काही पर्यवेक्षित अभ्यास आहे तर तो कसा असतो, तर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासासाठी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केलेले स्वयं अध्ययन असते. म्हणजे यामध्ये जो काही टाइम असतो तो शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त असतो. ठीक आहे, शाळा सुटल्यावर म्हणा किंवा आधी म्हणा. हं? आणि हे जे पर्यवेक्षित अभ्यास आहे तर तो शिक्षकांच्या काय केलं जातं, मार्गदर्शनाखाली केलेला असतो. आणि यामध्ये विद्यार्थी स्वतः स्वयं अध्यापनामध्ये भर दिलेला असतो. म्हणजे शिक्षकाची जी भूमिका आहे ती केवळ म्हणजे शिक्षक काय करत असतात वर्गामध्ये की अध्यापन करतात आणि विद्यार्थी हे शिकत असतात. ठीक आहे. पण पर्यवेक्षित अभ्यासामध्ये काय केलं जातं की शिक्षक हे आहेत तर ते मार्गदर्शक असतात आणि विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रवृत्त केलं जातं यामध्ये. आणि त्यांच्या जे काही वेळा आहेत पर्यवेक्षित अभ्यासाच्या तर ते शाळेच्या व्यतिरिक्त जो काही एक्स्ट्रा टाइम आहे तेव्हा केलेला अभ्यास असतो. पहा आता हे जे काही पर्यवेक्षित अभ्यास आहे तर त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तकं वाचणं किंवा विषयांची समज चांगली होणं किंवा अभ्यासाच्या चांगल्या सवयी विकसित करणं हे पर्यवेक्षित अभ्यासामुळे शक्य होत असतं. ठीक आहे. हे पर्यवेक्षित अभ्यासाचं एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. पाचवी पद्धत नाही, त्याच्यानंतर सहावी बघा. प्रवास पद्धती. प्रवास हे अध्यापनाच्या पद्धती येत आहे. हं? आपण जे घेतोय तो. आता प्रवास पद्धती याच्यामध्ये काय आहे, तर जे काही प्रवास पद्धतीमध्ये अध्यापन केलं जातं तर भूगोलाच्या संदर्भात आहे. तर ही विशेष करून भूगोलाच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. कुठली? की प्रवास पद्धती. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट ठिकाणी प्रवासाला गेलो आहेत अशी कल्पना करायला सांगितली जाते. आणि मग तेथील जे काही हवामान असेल किंवा जे काही तिथलं लोकजीवन आहे, वनस्पती, प्राणी असतील, पशु असतील, या संदर्भात माहिती दिली जाते. आणि शक्य अ, असेल तर तिथे शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो. पहा आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही अमूर्त स्वरूपाच्या कल्पना आहेत तर त्यांना अधिक वाव देण्याचं काम या प्रवास पद्धतीमधून केलं जातं. हं? प्राथमिक स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत जे काही भूगोलातील कन्सेप्ट आहेत पहा, म्हणजेच यामध्ये किनारपट्टी असेल किंवा पर्वतरांगा असतील किंवा एखादा भूभाग शिकवणं असेल तर त्या पद्धतीसाठी ही प्रवास पद्धती अत्यंत उपयुक्त असते. यामध्ये काय केलं जातं, केवळ विद्यार्थ्यांना कल्पना करा असं सांगितलं जातं. प्रत्यक्ष अनुभव दिलेला नसतो, तर कल्पना केली जाते आणि त्याच्यानुसार मग जे काही भाग शिकवायचा आहे, घटक शिकवायचा आहे त्या संदर्भात माहिती दिली जाते. आणि शैक्षणिक साहित्याचा देखील इथे उपयोग केलेला दिसून येतो. पहा त्याच्यानंतर आहे सहल पद्धती. हं? सहल पद्धती. आता ही जी पद्धती आहे पहा, तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर सहल पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या स्थळाला प्रत्यक्ष
भेट देऊन माहिती दिली जाते. आता इथे भेट दिली जात नाही, पण सहल पद्धतीमध्ये काय केलं जातं, प्रत्यक्ष एखाद्या स्थळाला भेट दिली जाते पहा. आणि त्यामध्ये जे सहल पद्धतीमध्ये कोणकोणता विषय शिकवला जातो पहा, तर इतिहास असेल, भूगोल, त्याच पद्धतीने विज्ञान. तर अशा विषयांसाठी ही अत्यंत उपयुक्त अशी पद्धती असते पहा. म्हणजे जे काही किल्ले वगैरे दाखवले जातात, ऐतिहासिक ज्या काही सहली काढल्या जातात आणि त्यानुसार मग प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो पहा. अभ्यासक्रमाच्या निगडीत महत्त्वपूर्ण ठिकाणी सहल शिक्षकांनी काढली, तर त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सहकार्याची भावना असेल, त्यांचा निरीक्षण क्षमतेचा विकास आहे आणि त्याच पद्धतीने मनोरंजनातून ज्ञानप्राप्ती देखील होत असते. ही सहल पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. आता यानंतर स्वयं शोधन पद्धती बघायची आहे. स्वयं शोधन स्वयंशोधन पद्धती. आणि यानुसार मग काही क्वेश्चन टीईटी मध्ये असतात पहा, त्यामुळे आपण या पद्धतींचा अभ्यास करत आहोत. आता हेनरी आर्मस्ट्रॉंग यांनी ही संशोधन पद्धती मांडली आहे पहा. कोणी मांडली आहे? हेनरी आर्मस्ट्रॉंग यांनी ही स्वयंशोधन पद्धती मांडली आहे. आता यामध्ये काय केलं जातं, की ही विज्ञानाच्या अध्यापनासाठी विशेष अशी पद्धती आहे. आता स्वयंशोधन पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर विद्यार्थ्यांना प्रयोगाद्वारे स्वअनुभवातून ज्ञानप्राप्ती करण्यास सांगितलं जातं. आता ही जी काही स्वयंशोधन पद्धती आहे, तर यामुळं काय होतं, तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक असेल किंवा चिकित्सात्मक वृत्तीचा विकास घडून येत असतो. हं? लक्षात आलं, की स्वयंशोधन पद्धती हेनरी आर्मस्ट्रॉंग यांनी काढलेली आहे आणि विज्ञानाच्या अध्यापनासाठी अतिशय उपयुक्त अशी पद्धती आहे. आणि विद्यार्थ्यांचं काय होतं त्यामधून, की वैज्ञानिक आणि चिकित्सात्मक वृत्तीचा विकास होत असतो या स्वयंशोधन पद्धतीमधून. नेक्स्ट पहा, समस्या निराकरण पद्धती. समस्या निराकरण पद्धती. आता याच्यामध्ये काय केलं जातं, की विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाच्या समस्या सोडवण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं पहा. तर याला समस्या निराकरण पद्धती ही उपयुक्त ठरत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना एक समस्या दिली जाते आणि ती सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देखील दिलं जातं. आता ही जी काही समस्या निराकरण पद्धती आहे, तर जॉन डुई यांनी या पद्धतीची मांडणी केली आहे. कोणी आहे? जॉन डुई. जॉन डुई यांनी समस्या निराकरण पद्धतीची मांडणी केली आहे पहा. आणि यामधून काय केलं जातं, की विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी समस्या निराकरण पद्धती ही उपयुक्त असते. तिला वैज्ञानिक पद्धती असं देखील संबोधलं जातं. आता ही जी पद्धत आहे, त्या पद्धतीमुळे काय होतं, तर विद्यार्थ्यांमधील कृतिशीलतेला वाव दिला जातो. त्याच पद्धतीने त्यांची चौकस वृत्ती असेल किंवा निरीक्षण क्षमता असेल, तर त्यांचा देखील विकास या समस्या निराकरण पद्धतीमधून केलेला दिसून येतो. त्यानंतरची जी काही पद्धत आहे, तर ती आहे दिग्दर्शन पद्धत. हं? काय? दिग्दर्शन. दिग्दर्शन पद्धती. ठीक आहे. आता याच्यामधून काय केलं जातं, की विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी पद्धती आहे. हं? विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. आता या पद्धतीमध्ये काय केलं जातं, की शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवत असतात. आणि विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची यामध्ये फारशी संधी देखील मिळत नाही.
केवळ शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवत असतात आणि विद्यार्थ्यांना म्हणजे अध्यापन करत असतात. आणि विज्ञानासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी पद्धती आहे. आता वर्गात विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं काय होतं, की अ, विज्ञान शिकवत असताना ही पद्धती उपयुक्त ठरत असते. आणि यामुळं काय केलं जातं, की विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमतेचा विकास होत असलेला दिसून येतो. ही केवळ कशी आहे? शिक्षक केंद्रीय पद्धती असलेली दिसून येते आपल्याला. ठीक आहे? दिग्दर्शन. त्यानंतर आहे प्रयोगशाळा पद्धती. प्रयोगशाळा पद्धती. आता प्रयोगशाळा पद्धती यामध्ये काय केलं जातं, की ही देखील विज्ञानाच्या अध्यापनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तर प्रयोगशाळा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करणे हे आवश्यक असते आणि या पद्धतीमधून देखील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, निरीक्षण क्षमतेचा विकास अ, यांचा विकास, त्याचप्रमाणे जिज्ञासू वृत्ती यांचा देखील विकास होण्यास मदत होत असतो प्रयोगशाळा पद्धतीतून. त्यानंतर आहे बुद्धिमंथन पद्धत. ठीक आहे. बुद्धिमंथन पद्धत. आता यामध्ये काय केलं जातं पहा, की अलेक्स ऑसबॉर्न यांनी बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी केली आहे. अलेक्स अलेक्स ऑसबॉर्न ऑसबॉर्न ठीक आहे. यांनी जी काही बुद्धिमंथन पद्धती आहे याची मांडणी केली आहे. आता या बुद्धिमत्ता पद्धतीमध्ये काय केलं जातं पहा, तर विद्यार्थ्यांसमोर एखादी समस्या मांडून ती सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भात चर्चा केली जाते आणि चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी नवीन जे काही व्यवहारी मार्ग असतील तर ते विद्यार्थ्यांना सापडतो का? तर या संदर्भात विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्वातंत्र्य दिलं जातं. त्यांना जे काही आपले त्यांचे विचार आहे, कल्पना आहे, तर ती मांडण्याची संधी देण्याचं काम ह्या बुद्धिमंथन पद्धतीतून केलं जातं पहा. हं. आणि या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना सृजनशीलतेचा विकास होण्यास मदत होते. म्हणजे समस्या दिली जाते आणि त्याच्यानंतर यावर कुठल्या उपाययोजना केल्या जातात, या संदर्भात चर्चा केली जाते. हं. तर ही जी पद्धती आहे, तर ती बुद्धिमंथन पद्धती आहे आणि कोणी मांडली आहे? अलेक्स ऑसबॉर्न यांनी ही बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी केलेली आहे. नेक्स्ट बघूया आपण. याच्यामध्ये काय बघायचंय तुम्हाला, की एकतर ती पद्धती कोणी मांडली आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात. तर एवढं काही डीप मध्ये आपल्याला जायचं नाही, की याच्यामध्ये कशा संदर्भात अभ्यास आहे, हं? किंवा कशासाठी अभ्यास केला जातो आणि त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या प्रकारचा विकास होतो. एवढं जरी कळालं ना तरी खूप सफिशियंट आहे. त्याच्यानंतर आहे उद्गामी पद्धती. किती चालली आता ती? 12वी का 13वी ना? उद्गामी पद्धती. आता यामध्ये बघूयात आपण. आता उद्गामी पद्धती ही रॉजर बेकन यांनी मांडली आहे. कोणी मांडली आहे? रॉजर बेकन यांनी ही पद्धती मांडली आहे. आता उद्गामी पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर विद्यार्थ्यांसमोर विविध उदाहरणे दिली जातात पहा आणि त्याचे निरीक्षण करण्यास सांगितलं जातं आणि त्याद्वारे मग नियम असतील, तत्व असतील, तर हे सांगितलं जातं. हं. आता ही जी काही उद्गामी पद्धत आहे, तर या पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो? तर मराठी भाषा असतील, हिंदी, मराठी इंग्रजी म्हणजे भाषेचे व्याकरण, त्याच पद्धतीने गणित व विज्ञान या विषयांसाठी उद्गामी पद्धती अत्यंत उपयोगाची आहे. म्हणजे यामध्ये आधी उदाहरणं सांगितली जातात
आणि त्याच्यानंतर त्याचे नियम सांगितले जातात. ठीक आहे. उद्गामी पद्धतीमध्ये उदाहरणाद्वारे नियम समजावले जातात. ती पद्धती म्हणजे उद्गामी पद्धती होय. त्याच्यानंतर याच्या उलट जी काही आहे तर ती अवगामी पद्धती. अवगामी पद्धती. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे सांगितलं की अवगामी पद्धती ही उद्गामी पद्धतीच्या उलट असणारी पद्धती आहे. आता या पद्धतीची मांडणी आहे ती अरिस्टॉटल यांनी केली आहे पहा. अरिस्टॉटल यांनी या संदर्भात अवगामी पद्धतीची मांडणी केली आहे. तर यामध्ये काय सांगितलं जातं की पहिल्यांदा नियम सांगितला जातो आणि त्याच्यानंतर उदाहरणाचे प्रस्तुतीकरण केले जाते. म्हणजे नियम सांगून त्याच्यानंतर दैनंदिन जीवनातील उदाहरणं सांगितले जातात. आणि ही जी काही पद्धती आहे तर ती प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर ही पद्धती फारशी उपयुक्त ठरत नाही. तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ही अवगामी पद्धती चा उपयोग केला जातो. याच्यामध्ये दैनंदिन उदाहरणं सांगून नियम सांगितले जातात. याच्यामध्ये आधी नियम सांगितले जातात, त्यानंतर उदाहरणं सांगितले जातात. पहा. ठीक आहे. तर ही उद्गामी आणि अवगामी पद्धती आहे. त्याच्यानंतर डाल्टन पद्धती. डाल्टन. आता ही जी काही पद्धती आहे पहा, तर हेलन पार्कहर्स्ट यांनी हेलन पार्कहर्स्ट यांनी डाल्टन पद्धतीची मांडणी केली आहे. आता या डाल्टन पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर प्रत्येक विषयासाठी वेगळी वर्गखोली असते. हं? या डाल्टन पद्धतीमध्ये. ठीक आहे. आता या वर्गखोलीमध्ये त्या विषयासंदर्भात पुस्तकं असतील, साहित्य, वस्तू यांची मांडणी केलेली असते. आणि विद्यार्थी त्यांचा वापर करून स्व-अभिरुचीतून शिकणं देखील आवश्यक असतं. म्हणजे क्लासमध्ये येऊन शिक्षण दिली जाणारी पद्धती नसते पहा. तर याच्यामध्ये काय केलेलं असतं, प्रत्येक जो काही विषय असतील, तर त्याच्यासाठी म्हणजे विषयानुसार वर्गखोली दिलेली असते, रूम केलेली असते आणि त्याच्यामध्ये त्या विषयासंदर्भात काय केलेलं असतं, पुस्तकं असतात, त्या संदर्भात साहित्य असतं, वस्तू मांडलेली असते आणि मग त्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना स्वअभिरुचीतून शिकणं आवश्यक असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे विनेटिका पद्धती. विनेटिका पद्धती. आता हे कार्लटन बॉन बर्न कार्लटन बॉन बर्न यांनी विनेटिका पद्धतीची मांडणी केली आहे पहा. आता ही जी काही पद्धत आहे याच्यामध्ये काय केलं जातं की विषय खोलीमध्ये अभ्यास साहित्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक साहित्याची देखील उपलब्धता यामध्ये केली जाते. म्हणजे वेगवेगळे रूम देखील असतात आणि म्हणजे प्रत्येक विषयाची देखील वर्गखोली असते आणि त्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक साहित्याची देखील उपलब्धता विनेटिका पद्धतीमध्ये केलेली असते पहा. ठीक आहे. नेक्स्ट आहे ही सांघिक अध्यापन पद्धती. सांघिक अध्यापन पद्धती. अध्यापन पद्धती. आता या सांघिक अध्यापन पद्धतीमध्ये बघा की वर्गामध्ये एकच शिक्षकाचा वर्षभर अ, अभ्यास असतो पहा आणि त्यामुळे मग काय होत असतं की विद्यार्थी कंटाळा करत असतात. हं? आणि मग विद्यार्थ्यांना अध्यापनामध्ये नाविन्यपूर्णता किंवा तेच-तेचपणा, कंटाळवाणा कमी करण्यासाठी काय केलेलं आहे, की या सांघिक अध्यापन तंत्राची मांडणी केलेली असते किंवा हे अध्यापन केलं जातं. आता हे सांघिक अध्यापनामध्ये काय असतं,
तर 2 किंवा अधिक शिक्षक एकाच वर्गामध्ये शिकवत असतात पहा. आणि जे काही शिक्षक आहे एकाच वर्गाला नियोजनपूर्वक आणि पाठ्यांशाचे अध्यापन करीत असतात. ही जी पद्धती आहे तर ती सांघिक अध्यापन. जे सहसा कसं असतं की एकच अध्यापक शिकवत असतो एका क्लासमध्ये, नाही का? पण सांघिक अध्यापन पद्धतीमध्ये काय केलं जातं की 2 किंवा अधिक शिक्षक हे एकाच वर्गाला शिकवत असतात. तर कशामुळे? की विद्यार्थ्यांना जो काही कंटाळा येत असतो, एकाच शिक्षकाकडून जे काही अध्यापन केलं जातं, त्याच्यामध्ये नाविन्यता राहत नाही. त्यामुळं ही पद्धत वापरली जाते. तर लाईट ट्रम्प यांनी ही पद्धती मांडली आहे पहा. लाईड ट्रम्प अमेरिकेमध्ये ही पद्धत आहे. तर ते 1957 मध्ये या अध्यापन तंत्राची मांडणी केली होती पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर आहे संमिश्र अध्ययन पद्धती. लक्षात येतात सगळ्या पद्धती? याचे क्वेश्चन बघितल्यानंतर आणखी तुम्हाला लक्षात येतील. ठीक आहे. संमिश्र अध्ययन पद्धती. तर 18 झालं ना. संमिश्र अध्ययन पद्धती. आता यामध्ये काय आहे की हे जे काय अध्ययन आहे, अध्यापन आहे, तर ते कुठल्या बाबतीमधून पहा की नेट वरून असेल किंवा विश्वकोश मधून किंवा जे काही ई बुक असतात त्यांच्यामधून, त्याच पद्धतीने जे काही मासिक उपलब्ध असतात, हं, तर या माध्यमातून एकत्रित अध्ययन करण्याच्या संकल्पनेला संमिश्र अध्ययन असं म्हणतात पहा. हं? आता केम्ब्रिज जे काही शब्दकोश आहे त्यांनी असं सांगितले आहे, त्यांच्या शब्दकोशानुसार पहा, संगणक असतील किंवा तंत्रज्ञान किंवा इंटरनेटच्या माध्यमातून दिलेले पाठ आणि पारंपरिक वर्गपाठ यांच्या मिश्रणातून अध्ययन करण्याचा मार्ग म्हणजेच संमिश्र अध्ययन होय. काय सांगितलंय की संगणक, तंत्रज्ञान, इंटरनेट या माध्यमातून दिलेला पाठ आणि त्याचबरोबर पारंपरिक वर्गपाठ असतील, जे जे काही शिक्षक अध्यापन करतात, त्यांच्या मिश्रणातून जो काही अध्ययनाचा मार्ग आहे, तर त्याला संमिश्र अध्ययन असं म्हणलं जातं. लक्षात आलंय सगळ्यांना? त्यात आपण 19वी का? बरं बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही अध्यापनाची सूत्र बघूयात. हम्म. टाइम आहे का आपल्याकडे? ठीक आहे, बघूयात एक 5-10 मिनिटात फास्ट मध्ये घेऊयात. हम्म. आणि उद्या मग क्वेश्चन आन्सर घेऊ या संदर्भात. अध्यापनाची सूत्र. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, आपण बघतोय. हम्म. तुम्ही तुमच्या जे काही दैनंदिन जीवनामध्ये पण यांचा उपयोग करत असतात. आता अध्यापनाच्या सूत्रामध्ये पहिलं जे काही सूत्र आहे, सोप्याकडून कठीणाकडे. काय? सोप्याकडून कठीणाकडे. हम्म. हे अध्यापनाचं सूत्र आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. नेक्स्ट बघा, मेसेज करू शकतात. कुठले सूत्र आहेत? मूर्ताकडून अमूर्ताकडे. जे तुम्हाला माहिती आहेत. मूर्ताकडून अमूर्ताकडे. नेक्स्ट आहे विशिष्टाकडून सामान्यकडे. विशिष्टाकडून सामान्यकडे.
नेक्स्ट आहे पूर्णाकडून भागाकडे. पुढे पूर्णाकडून भागाकडे, पृथक्करणाकडून संयोजनाकडे. पृथक्करणाकडून संयोजनाकडे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. तर्कशुद्ध ज्ञानाकडे. आणि नेक्स्ट आहे यामध्ये की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तार्किक दृष्टिकोनाकडे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक दृष्टिकोनाकडे. तार्किक दृष्टिकोनाकडे. हे काय आहेत? अध्यापनाची सूत्र आहेत. तर वन बाय वन बघूयात आपण यामध्ये काय सांगितलंय ते. आता सोप्याकडून कठीणाकडे हा जो पहिला पॉइंट आहे, याच्यामध्ये काय केलं जातं पहा. जे काही विषयाची सुरुवात आहे तर ती सहज सोप्या भागाकडून कठीण भागाकडे केलेली असते. आणि यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना जो काही विषय आहे तर तो समजण्यास मदत होते. म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा सोप्या भाषेमध्ये किंवा जे सोपं करून सांगितलं जातं आणि मग कठीण कठीण भाग शिकवला जात असतो. म्हणून हे जे काही सूत्र आहे पहिलं सोप्याकडून कठीणाकडे उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे पहा ज्ञाताकडून अज्ञाताकडे. आता यामध्ये काय केलं जातं की विद्यार्थ्यांना माहिती असलेल्या भागाकडून अध्यापनास सुरुवात केली जाते आणि त्यानंतर ज्या गोष्टी त्यांना ज्ञात नाहीत किंवा माहिती नाहीत त्याकडे मग त्यांना अध्यापन केलं जातं. म्हणून ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचा देखील उपयोग केला जातो. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही पूर्व ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्याकडून माहिती घेतली जाते आणि त्याच्यानंतर मग त्यांना ज्या गोष्टी माहीत नाहीयेत, अज्ञात आहेत, तर त्या संदर्भात शिकवलं जात असतं. त्याच्यानंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे. आता यामध्ये काय केलं जातं की ज्या बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिसत असतात किंवा ज्या मूर्त स्वरूपामध्ये असतात तर त्यांना मूर्त बाबी असं म्हणलं जातं. आणि विद्यार्थ्यांना मग मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्राचा वापर केला जातो पहा. आता यावरून काय असतं की विद्यार्थ्यांना विचारशक्तीला चालना देऊन अमूर्त ज्या काही संकल्पना आहेत तर त्या स्पष्ट होण्यास मदत केली जाते. तर त्यामुळे आधी मूर्त स्वरूपात शिकवलं जातं आणि त्यानंतर अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना देखील विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा विचारशीलतेचा विकास होत असतो. त्याच्यानंतर आहे विशिष्टाकडून सामान्याकडे. आता विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी त्याला माहिती असलेली उदाहरणं देऊन परत त्यांना नियम असतील किंवा तत्व आहे तर त्याकडे जे काही नेलं जातं तर त्याला विशिष्टाकडून सामान्यकडे असं म्हणलं जातं पहा. नेक्स्ट आहे पूर्णाकडून भागाकडे. आता याच्यामध्ये जो काही समष्टी वाद्यांचा सिद्धांत आहे यामध्ये आपण बघितलं होतं की आधी संपूर्ण भाग शिकवला जातो आणि त्याच्यानंतर मग त्याचे काही घटक शिकवले जातात. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं असेल तर विद्यार्थ्यांना फुलांची रचना शिकवण्यापूर्वी प्रथम त्यांना प्रत्यक्ष फुल दाखवलं जातं आणि मग त्या संदर्भात त्यांच्या वेगवेगळे जे काही भाग आहेत तर त्यांची माहिती सांगितली जाते. हा किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आहे तर पूर्ण व्यक्ती संदर्भात शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर जे काही त्याचे पार्ट्स आहेत त्याविषयी किंवा जे काही ग्रंथी आहेत
त्यांच्याविषयी माहिती दिली जाते. म्हणजे पूर्णत्वाकडून अ, भागाकडे असं म्हणजे घटक पहिल्यांदा पूर्ण भाग शिकवला जातो आणि त्याच्यानंतर घटक सांगितला जातो पहा. नेक्स्ट आहे पृथक्करणाकडून संयोजकाकडे. आता यामध्ये काय आहे, या अध्यापन सूत्रामध्ये म्हणजे जे काही पाठ्यांश घटक आहे तर त्यांचे अध्ययन केल्यानंतर त्याचे नंतर एकत्रीकरण करून निष्कर्ष केला जातो. म्हणजे पृथक्करण कडून संयोजकाकडे या जे काही अध्यापन सूत्र आहे त्यानुसार शिकवलं जातं. त्याच्यानंतर अनुभवजन्य ज्ञानाकडून अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. आता यामध्ये विद्यार्थ्यांना जे काही अनुभव प्राप्त झालेले असतात हं, आणि त्या ज्ञानाकडून तार्किक क्षमतेचा विकास मिळवण्याकडे नेले जाते. ठीक आहे. जे काही अनुभव दिले जातात आणि त्यामधून मग त्यांना काही तर्क करण्यामध्ये शिकवलं जातं. नेक्स्ट आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तांत्रिक दृष्टिकोनाकडे. आता या जे काही अध्यापन सूत्र आहे पहा, तर यामुळे विद्यार्थ्यांमधील जो काही विकास अवस्था आहे, परिपक्वता, त्यांची अभिरुची पाहून अध्यापन केले जाते पहा. आता विद्यार्थी आहेत, तर त्यांचा जी काही विचार क्षमता आहे, मग ती परिपक्वता झाल्यानंतर तार्किक क्षमताद्वारे त्यांना विषय समजावून सांगण्यावर भर असतो. म्हणजे आता जी काही लहान मुलं आहेत, तर त्यांचा अमूर्त संकल्पनाचा विकास झालेला नसतो, नाही का? त्यांच्या परिपक्वतेनुसार त्यांना त्यांच्या अभिरुचीनुसार त्यांना जर शिकवलं तर त्यांना चांगलं लक्षात राहतं. तर त्यासाठी विद्यार्थ्यांना जेव्हा परिपक्वता येते आणि त्यानुसार त्यांना जर अध्यापन जर शिक्षकांनी केलं तर त्यांच्या ते चांगलं लक्षात राहतं आणि अ, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मग तार्किक दृष्टिकोनाकडे त्यांना वळवलं जातं पहा. जेव्हा त्यांची परिपक्वता येते हं? आणि त्यानंतर मग त्यांना आधी ज्या काही ज्ञात गोष्टी आहेत त्या आणि त्याच्यानंतर मग त्यांना अमूर्त स्वरूपात तर्क काढण्यास या सूत्रामधून मदत केली जाते पहा. तर अशा पद्धतीने आपण अध्यापनाची सूत्र देखील आणि अध्यापन पद्धती यांचा आपण आज अभ्यास केलेला आहे. तर या संदर्भात काही क्वेश्चन आन्सर आहे तर ते आपण नेक्स्ट सेशनला बघणार आहोत. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. मी सगळ्यांना अनम्यूट करते. आता पृथक्करण म्हणजे काय हे म्हणतात का तुम्ही? काय काय म्हणायला? समजलं सगळ्यांना? तर ह्या ज्या काही पद्धती आहेत तर त्याच्यानुसार टीईटी मध्ये आपल्याला क्वेश्चन आन्सर विचारले जातात. हं? अध्यापन पद्धती असतील किंवा जी काही अध्यापन सूत्र आहेत तर त्याच्यानुसार काय केलं जातं, टीटी मध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि मग आता एखादी अध्यापन पद्धती आहे ती कोणी मांडली आहे किंवा याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो किंवा यामधून विद्यार्थ्यांची कोणत्या क्षमता विकास होत असतात तर या संदर्भात आपण यामध्ये अभ्यास केला जातो आणि त्या संदर्भात देखील क्वेश्चन आन्सर हे यामध्ये टीईटीच्या एक्झाम मध्ये विचारलेले असतात. ठीक आहे. आपण इथे थांबूया. नेक्स्ट सेशन मध्ये आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. हम्म? पृथक्करण म्हणजे काय हे सांगायचे का तुम्हाला? आता पृथक्करणामध्ये काय असतं की एखाद्या समस्येचे भाग केले जातात पहा आणि मग त्याचे विश्लेषण करून मग त्याची सुसंगत अशी जुळवणी करण्यास सांगितलं जातं. तर यालाच पृथक्करण असं म्हणतात. हम्म? आलंय लक्षात सगळ्यांना? ठीक आहे. आपण इथे थांबूया. मी सगळ्यांना अनम्यूट करते. आज इथेच थांबूया आपण. चला, गुड नाईट एव्हरीवन. उद्याचे क्वेश्चन आन्सर बघूयात आपण.